काले वनक्कम श्रीवल्ली. काय कसं बोलवून घेतलंस? काही काम आहे का महत्वाचं? हो, मुद्दामच बोलवलंय तुला. काय झालं? म्हटलं तुझी स्मरणशक्ती जरा तपासून बघावी. असं अचानक काय झालंय? काय पण उद्या काय आहे? उद्या काय आहे? काहीच नाही. अरे उद्या काय सांग ना. काय उद्या? नाही माहिती. उद्या काय आहे? बाबांची औषध आज आणायची आहे. काव्याच्या साखरपुड्यासाठी गुरुजी पुढच्या आठवड्यात येणार आहेत. तुझी डॉक्टरांबरोबरची अपॉइंटमेंट 3 दिवसानंतर आहे. बस उद्या तर काहीच नाही आहे. उद्या खरंच सगळ्यांचं सगळं माहिती आहे. नाही. पण महत्वाच्या व्यक्तीबद्दल काहीच माहिती नाही ना. श्रीवल्ली दुखतंय, प्लीज सोड ना. श्रीवल्ली नाही सोडणार, नाही सोडणार. श्रावण शुक्ल दुपारी 3:45 बेलसरेंच्या घरी कन्याचा जन्म झाला. श्रावण महिन्यात तुमच्या घरी लक्ष्मीने पाऊल ठेवले, बरोबर? आता तरी सोड, दुखतंय. नाही सोडणार. म्हणजे सगळं माहित असून सुद्धा माझी मजा घेत होतास. नाही. ही चिटिंग आहे श्रीवल्ली. नाच चुकली तर तिला गोड लाडू मिळतात. जावई चुकला तर त्याच्याशी कान पिळतेस. बंग केवढा झालाय, हत्ती एवढा झालाय. ते कान मोठे झालेत ना, होऊ देत. त्या मोठ्या कानानी नीट ऐक. माझ्या नातीबद्दल मस्करी केलेली मला चालणार नाही. सॉरी श्रीवल्ली, चुकलं माझं. हे बघ, कान पकडून सॉरी म्हणालो असतो, पण कान अजून मोठे झाले असते. काय झालं? उद्या माझ्या तारिणीचा वाढदिवस आहे. वसुधा होती ना, तेव्हा तिचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करायची. पण ती गेल्यानंतर या घरात तारिणीचा वाढदिवस कोणीच साजरा केला नाही. रेखानं तिला कुठलीच हाऊस मौज करू दिली नाही आणि तिचा वाढदिवसही साजरा करू दिला नाही. पण घरात दुसऱ्यांचा वाढदिवस मात्र ती उत्साहानं साजरा करायची. आणि स्वतःचा वाढदिवस आला ना, ती कधी कॉलेजमध्ये लेक्चर आहे म्हणून सांगून निघून जायची, नाहीतर मग लायब्ररीत बसून अभ्यास करायची. मोठी झाल्यावर तर काय कारणच मिळालं रे तिला अनाथ आश्रमात. एकूण काय, तिनं आपला वाढदिवस कधीच साजरा केला नाही. श्रीवल्ली, असं बिलकुल रडायचं नाही. धनुष आहे ना, टेन्शन वेडम. म्हणजे बिलकुल टेन्शन घेऊ नकोस. तुझ्या नातीचा आणि माझ्या बायकोचा वाढदिवस अगदी धूमधडाक्यात साजरा करणार. आणि फक्त हा वाढदिवस नाही, तिच्या आयुष्यातले प्रत्येक दिवस एक्स्ट्रा स्पेशल करणार. तिची सगळी हौस पूर्ण करणार तुझा हा धनुष. आणि त्याची सुरुवात होणार आज रात्री 12 वाजल्यापासून.